अगं एवढं रातच्याला तू एकटी काय करतेस? घरात कोणी बी दिसेना. दुसरं कोण असेल तर दिसेल ना. मी एकटीच राहते घरात. एकटीच राहते म्हणजे? एकटीच राहते म्हणजे एकटीच राहते. तसे मला आई बाप होते, पण ते मी लहान असतानाच निघून गेले कुठेतरी. कुठं गेले? ते काही माहित नाही, पण ते परत कधी आलेच नाहीत. समजे म्हणतात ते कधी येणार बी नाही. मी तुळजाईला विचारलं होतं कुठे गेले. तुळजाई म्हणजे आपली तुळजा देवी ना? वय मग ती काय म्हणाली? ती म्हणाली की मी त्यांना एक काम सांगितलंय. ब्रह्मांडात जाऊन इतर ताऱ्यांची रक्षा करायला सांगितले. तुळजाईने ह्या जन्मी त्यांना ताऱ्यांचा जन्म दिलाय ना. आता मला बी कळायला लागले की माणसाचा तारा होतोय. तुळजाईच्या गोष्टीत गंमत आहे, म्हणून मी डोळे झाकून तिच्यावर विश्वास ठेवलाय. पण देवी आई समद्यांना नवी दृष्टी देती, हाय ना? हो, मला तर खरोखरची दृष्टी दिली होती. म्हणजे एक वेळ अशी आली होती की मी माझे डोळेच गमावले होते. पण तुळजाईने माझे डोळे परत आणलं, म्हणून मी आता समजा बघू शकते. या बघ देवा, मी इतके दिवस समजत होते की लेकरू नसणं इतकं मोठं दुःख दुसरं नाही, पण आई बापाचं नसणं ह्याहून मोठी पोकळी काय असेल. तुला कधी त्यांची आठवण येत नाही का ग? येते की, पण त्यांना काय होणार आहे? आता ते हायच नाही तर परत थोडी नाही येणार आहे. मी तुळजाईला सांगते, मग बरं वाटतं. मग एकटं वाटत नाही का तुला? कशाला वाटायचं? तुळजाई हाय, गावातली माणसं आहेत, कदम काका आहेत, पाटील बाबा आहेत, परडीवाली आजी आहेत, ती तर किती माया लावतात. आणि प्रल्हाद, आंबा, ती तर माझी खूप चांगली सखी आहे. कधी कधी माझ्याशी भांडते, पण तिचं लई प्रेम आहे माझ्यावर. अगं पण एवढ्या रातच्याला तू जागी कशी? मला झोपच येत नाही. मग काय करतीस? कधी कधी त्या चांदण्यांकडे बघत बसते. रोज वेगळ्याच दिसतात. नाहीतर कधी कधी तुळजाईकडे गोष्ट ऐकायला जाते महालात. मग तेव्हा येते की झोप. नाग नाग, अरे बाबा बघ की किती मोठा आहे तो नाग. घाबरू नकोस पर्णिके, अगं नागच तर आहे तो. अरे बाबा तू काही येडा झालेस का? नाग म्हणजे साधी गोष्ट वाटली की काय? अगं पण पर्णिके, वनात तर नाग असणारच ना. कितीही नाही म्हटलं तरी ही घनदाट वन त्यांचंच तर घर आहे. अरे तुला कळतं की नाही? नाग आलाय नाग, आणि तू मला समजत बसलायस. त्यापेक्षा काहीतरी कर, त्याला परव. हाकलो ना त्याला इकडून, नाही तर आपल्याला गिळून टाकेल तो. तू कर ना काहीतरी. घाबरू नको पर्णिके, काहीच होणार नाही. ही ऊर्जा आहे, ही ऊर्जा महादेवांचीच आहे. महादेवांच्या उपस्थितीची जाणीव मला स्पष्टपणे होत आहे, पण ते दिसत का नाही? ही काय माया आहे? अरे तो अजून गेला नाही. अरे कर ना काहीतरी. पर्णिके शांत हो, घाबरू नकोस, काहीच करायची गरज नाही. आमची दिव्य काठी आहे ना, ती तिचं कार्य बरोबर करते आहे. आता कळेल आम्ही निर्माण केलेलं कवच बरोबर कार्य करता आहे की नाही.
म्हणजे तुला तुझ्या जादूवर विश्वासच नाही की काय? पर्णिके, ओरडू नकोस. त्याला जर आपण दिसत असतो तो आतापर्यंत आत आला असता, पण तो आत नाही आला ह्याचाच अर्थ आपण त्याला दिसत नाही आहोत. नाही नाही, मला खात्री आहे महादेवांची शक्ती इथेच आहे. त्यांचं अस्तित्व मला स्पष्टपणे जाणवतंय. ते नेमके कुठे आहेत ते समजत नाही. मला तात्काळ हे नारद मुनींना सांगायला हवं. कदाचित त्यांच्याकडे याचं उत्तर असेल. गेला गेला एकदाचा. तुझी विद्या कामाला आली शेवटी. आपण त्याला दिसलोच नाही. बरं चल, मी जाऊन झोपते आता. आणि तू बी तर जास्त वेळ उभा राहू नकोस. जाऊन झोप. ठीक, जा. तो परत गेला असला तरी त्याला आमच्या अस्तित्वाची जाणीव झाली असेलच, पण तो इथे स्वतःहून आला होता की कोणीतरी त्याला आमच्या शोधासाठी पाठवलं होतं. पण तो येण्यामागे जर कोणाचा हेतू असेल तर तो कोणाचा हेतू असेल? त्यामागे काय साध्य करायचं असेल त्यांना?